वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। वनरक्षक वनसेवकची येणाऱ्या दिवसामध्ये मोठी भरती तुम्हाला वन विभागामध्ये पाहायला भेटणार आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर या भरतीचे जे वनरक्षक आणि वनसेवक या भरतीचे 2 अपडेट या ठिकाणी आले, तर ते 2 अपडेट मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आणि त्याचबरोबर वनरक्षक वनसेवकची भरती हे कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। अटी शर्ती काय काय असणार आहे, यामध्ये फॉर्म भरणे केव्हापासून चालू होऊ शकते, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या भरतीची सांगणार आहे आणि ते 2 अपडेट सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेळापत्रक लवकरच नागपूर विभागात सर्वाधिक 1852, तर नाशिकमध्ये 887 पदे, राज्यात 12991 वनरक्षकांची मेगा भरती। वन विभागाद्वारे वनरक्षक पदांसाठी लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल 12991 जागा भरल्या जाणार आहेत। त्यात नागपूर विभागात सर्वाधिक 1852, त्या खालोखाल ठाण्यात 1568, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1535, तर नाशिक विभागात 888 जागांवर भरती केली जाणार आहे। भरतीचे वेळापत्रक लवकर जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थींनी त्यासाठी कसून सरावही सुरू केला आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाचा वार्ता आहे। विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय पद भरतीसाठी जाहिराती येण्याची शक्यता असून त्यात वन विभागात पोलीस भरतीचीही दाट शक्यता आहे। त्यापैकी वन विभागात तब्बल 12991 जागांची भरती होणार आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण, तर काही पदांसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण अशी आहे। बोर्डाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। आणि त्याचबरोबर या भरतीसाठी तुम्ही बघू शकता या पदांसाठीची संधी आहे। वनरक्षकांच्या जागा सध्या निश्चित केल्या आहेत, इतर पदांच्याही जागा निश्चित नाही। आगामी भरतीत वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार या पदांच्या जागांचाही समावेश शक्य आहे, असे वन विभागातर्फे खासगीत सांगण्यात आले आहे। वनरक्षकांच्या विभागनीय जागा अशा आहे: नाशिकमध्ये 887 जागा, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1535 जागा, नागपूर वनवृत्तामध्ये 1852 जागा, चंद्रपूरमध्ये 845 जागा, गडचिरोलीमध्ये 1423 जागा, अमरावतीमध्ये 1188 जागा, यवतमाळमध्ये 665 जागा, पुणेमध्ये 811 जागा, कोल्हापूरमध्ये 1286 जागा, धुळेमध्ये 931 जागा, ठाणेमध्ये 1568 जागा, तर एकूण 12991 जागा राज्यातील जागा आहे। अर्ज ऑनलाईनच भरावा लागणार, संकेतस्थळावर भेट देण्याची सूचना। वनरक्षकांच्या जागांसह इतर सर्व पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असेल। अद्याप वेळापत्रक निश्चित झाले नाही आहे, परंतु ते लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाज खासगी कोचिंग क्लासेसचा तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। त्यासाठी वन विभागाच्या संकेतस्थळावर नियमित भेट द्यावे असे आवाहन या तज्ज्ञांनी केले आहे। पुरुषांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि महिलांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे। धावण्याची चाचणी घेतली जाते, त्यासाठी उमेदवारांनी नियमित सराव करणे आवश्यक आहे असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केलेले आहे। त्यानंतर तुम्ही दुसरी अपडेट या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। विभागाचे जे नाव आहे तर ते महाराष्ट्र वन विभाग आहे। भरतीचं नाव महाराष्ट्र वन विभाग भरती 2025। एकूण जागा 12991, पदांचं नाव वनरक्षक वनसेवक। नोकरीचं जे ठिकाण आहे संपूर्ण भारत। अर्ज पद्धत जे ऑनलाईन अर्ज असणार आहे, त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची जी लिंक आहे, अर्जाची सुरुवात अजून झालेली नाही, त्यासाठी जाहिरात येणार आहे, लक्षात ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये। त्याचबरोबर जे पदानुसार जे कामं असणार आहे, महाराष्ट्र वन विभागात भरतीमध्ये वनसेवक म्हणून शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर,
रखवालदार आणि रक्षक यासाठी भरती केली जाणार आहे। तसेच पदानुसार कामे मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहेत। 10वी आणि 12वी शिक्षण होऊन घरीच बेरोजगार महिला व आणि पुरुषांसाठी सरकारी नोकरीची खूप चांगली संधी आहे। महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाईन भरण्याची लिंक आल्यावर तुम्हाला जे या चॅनलवर जे हे अपडेट भेटणार आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर वनसेवकसाठी जागांचा जर आपण विचार केला तर नागपूरमध्ये 1852 जागा, चंद्रपूरमध्ये 845, गडचिरोलीमध्ये 1423, अमरावतीमध्ये 1188, यवतमाळमध्ये 665, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1535 आणि पुणेमध्ये 811 जागा, कोल्हापूरमध्ये 1286, धुळेमध्ये 931 आणि नाशिकमध्ये 887, ठाणेमध्ये 1568। तर पहा येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकची भरती या ठिकाणी निघत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ठीक आहे। गाफील क्या तुम्ही या ठिकाणी राहू नका, कारण की तुमचा मित्र अभ्यास करणार आहे, चुपचापमध्ये तयारी करणार आहे, तो तुम्हाला सांगणार सुद्धा नाही, एक लक्षात ठेवा, आणि त्याचंच सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। तर आतापासून आपल्याला आपापल्या तयारीमध्ये लागून जायचं आहे, कारण की वनरक्षकचे जे ग्राउंड आहे हे खूप हार्ड आहे, एक लक्षात ठेवा। तर खूप यामध्ये जे मेहनत लागते, एक लक्षात ठेवा। तर ग्राउंड तुम्ही आतापासून चालू द्या, त्याचबरोबर सेल्फ स्टडी तुम्ही आतापासून करा, चांगले पुस्तक घेऊन घ्या वनरक्षक भरतीचे, आणि मेन म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही वाचा। जे पेपर सेट आहे, जे मागच्या 2023च्या पेपरमध्ये जेवढे पण वनरक्षकचे जे पेपर सेट आहेत तर तेवढे तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचमधले जे येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकमध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये ही मोठी भरती निघत आहे, तर जवळपास जून-जुलै महिन्याच्या आसपास ही भरती तुम्हाला पाहायला भेटू शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ठीक आहे। तर चांगली ही भरती निघत आहे। वनसेवकचं जे पद आहे गड्ड संवर्गातलं आहे, तर यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। आणि यामध्ये फक्त अटी आणि शर्ती जे ठेवण्यात आलं आहे, 10वी पास आणि 12वी पासच यामध्ये पाहिजे वनसेवकमध्ये। तुमचं जर जास्त शिक्षण झालं असेल तर तुम्हाला वनसेवकमध्ये फॉर्म भरता येत नाही। तुमचं जर ग्रॅज्युएशन वगैरे जास्त शिक्षण झालं असेल तर तुम्ही वनरक्षकमध्ये फॉर्म भरू शकता। वनरक्षकमध्ये 12वी पास ठेवण्यात आलं आहे आणि जास्त शिक्षण असलं तरी भरता येते। पण वनरक्षकमध्ये सुद्धा काही अट आहे की यामध्ये अर्थशास्त्र भूगोल असलं पाहिजे 8वाल्यांना, यापैकी 2पैकी एक विषय असेल तरच फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे सायन्सवाल्यांना फॉर्म भरता येते, त्याचबरोबर कॉमर्सवाल्यांना सुद्धा फॉर्म भरता येते, पण 8वाल्यांसाठी हे काही अटी शर्ती आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर आपली लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षकमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 37 आहे, SC/ST ला 5 वर्षाची सूट आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे नवीन निर्माण करण्यात आलं आहे। यामध्ये जे अजूनही जे कन्फर्म नाही आहे की बाबा यामध्ये पेपर आहे की नाही आहे, ग्राउंड आहे की नाही आहे, एक लक्षात ठेवा। जाहिरातच जे वनसेवकची आली नाही आहे, पण त्याचा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। तर नक्की या ठिकाणी ही भरती येणार आहे। तर यामध्ये पेपरही असू शकते वनसेवकमध्ये आणि ग्राउंडही असू शकते, त्यासाठी तुम्हाला सांगत आहे की तयारी आतापासून चालू द्या, ठीक आहे। आणि वनसेवकचं जे अगोदर शासन निर्णय आलेला आहे, तर आतापासून आपल्या तयारीमध्ये लागा। आणि वनरक्षकचे सुद्धा या अगोदर अपडेट आलेले आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेशजी नाईक, तर त्यांनी सुद्धा अगोदर घोषणा केली आहे की आम्ही ह्या 2 ते 4 महिन्यामध्ये ही भरती काढणार आहे म्हणून वन विभागामध्ये, ठीक आहे। तर आतापासून तुमच्याजवळ चांगला टाईम आहे, तर आतापासून तयारी करा, आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की ह्या 2 ते 4 महिन्याच्या अंदर हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जून-जुलैच्या अंदर हे भरती पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी आतापासून तयारी करणार आहे, जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे, ग्राउंड करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं येणाऱ्या दिवसामध्ये सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। आणि जे आशेवर बसणार आहे की बाबा 2026-27ला निघणार आहे, तर ते विद्यार्थ्यांचं काही या ठिकाणी गॅरंटीच नाही, तर त्यांची तयारीच त्यांनी चालू केली राहत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला आतापासून सिरियसली घ्यावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की चांगली भरती ही निघत आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय